तर आता दुसऱ्या बॅकग्राऊंडमध्ये शूट करू. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये कोकणातून हार्दिक स्वागत करतो आहे. तर मी आलेलो आहे शिमग्यासाठी गावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या गावातला शिमगा म्हणजे हा संपतच आलेला आहे, सरत आलेला आहे. तर आता देव आमच्या घरी येऊन पालखी देवळामध्ये परत जाणार आणि ही सगळी 450 ते 500 घरं करून झाल्यानंतर आमची जी शेवटची 10-15 म्हणजे आमच्या वाडीतली घरे घेऊन ती पालखी देवळामध्ये जाते. तर आजचा तो दिवस आहे, म्हणजे सोन्याचा दिवस म्हणू शकतो की देव आपल्या घरी येणार आहेत. आणि सोन्याहून पिवळं म्हणजे सोन्याहून अधिक मौल्यवान मला वाटत नाही हाच दिवस असेल. कारण आपण मुंबईला एवढा कामधंदा वगैरे करतो, त्याच्यात जे यश असतं तर ते याच देवाच्या आणि आपण जे प्रयत्न करतो त्याच्या पाठबळावर ते सगळं आहे. तर मी सकाळी 4 वाजता निघालो होतो, इथे 1 वाजता पोचलो. तो प्रवास तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आता हे माझं छोटंसं असं घर आहे जे वडिलांनी आणि काकांनी मिळून बांधलेलं आहे. ते थोडक्यात दाखवतो, आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे. आणि मागचा असा परिसर आहे. तर इथे काका काहीतरी घेऊन येतात. काय आहे गाठल्यात? पपई. क्या बात. गावाला आल्यावर गावच्या माणसासारखं काम झालं पाहिजे. पपईचा जुगाड केला आहे. आणि आता देव येणार, तर देवाबरोबर ते निशाण असतं म्हणजे झेंडे असतात. तर ते झेंडे असे दाराच्या बाहेर उभे करतात देवाच्या पालखीचे पाय वगैरे धुवायला. इथे तांब्या आणि कपडा रेडी आहे. इथे जी पाहुणे मंडळी येणार त्यांना प्यायला पाणी. त्याच्यानंतर हा असा आपला गेट आहे आणि इथे चटई टाकले, खाली रांगोळी काढले. तर इथे देव स्थानापन्न होईल आणि पप्पांच्या आजोबांचे फोटोज. त्याच्यानंतर आमच्या इथे छोटंसं असं देवघर आहे, छोटं देवघर आहे. तर इथे असे पप्पांनीच आणलेले ते देव आहेत सगळे आधीचे. आणि इथे सगळ्या मुंबईवरून आलेल्या ओट्या वगैरे देवाच्या भरायला. आणि ही अशी छोटीशी अशी रूम आहे आमची, छोट्यात छोटी. आणि सेम बाजूला पण आहे काकांची. आणि हा हॉल आहे असा. तर अगदी छोटंसं असं घर आहे, पण आम्हाला पुरेसं आहे. आम्ही शिमग्याला येतो आणि गणपतीला येतो, बाकी कधी काय फेरी झाली तरच. आणि बाजूला अशा काकांनी केळीच्या बागा वगैरे केळीचे झाडं वगैरे लावलेले आहेत. आणि हे जुनं घर होतं, तर काकांनी तिथे नवीन घर बांधलं आहे. तर आता काही घरं फिरून झाल्यानंतर देव आपल्या घरी येईल आणि त्याच्यानंतर बघूया, दर्शन करूया. पाणी भरायला आहे मग आज गावात कार्यक्रम आहे. साड्या घालून पाणी भरतात. एवढं फास्ट पाणी येते बाबा. आमच्या गावात ना पाणी नाही, त्याच्यामुळे आम्ही जास्त गावाला येत नाही. आता पाणी सोडलंय, पण माहिती नाही आता केवढं भरतंय. आमचं दरवर्षी असंच असतं, म्हणजे आल्या बॅगा टाकायच्या आणि पहिल्या विहिरीवर जायचं. इथे सरकारी योजना आहे नळाची, पण त्या नळाला पण असं तुटक मुटक पाणी येते.
तर म्हणजे देव आपल्या घरी येऊन गेलेले आहेत आणि खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि ती वेळ जी असते ना, जी फक्त 5 ते 10 मिनिटाची असते, पण ती कशी काय एकदम फास्ट निघून जाते ना, काही कळत नाही. म्हणजे मला फोटो घ्यायचा होता देवाचा व्यवस्थित, त्याच्यानंतर व्हिडिओ घ्यायचा होता प्रॉपर, पण ते पूजा करण्याच्या नादात ठीक आहे. तर आता पालखी काकांच्या घरी आहे आणि दरवर्षी तिकडे जेवण वगैरे असतं. तर आता तिकडे नैवेद्य देवाला लागून देव आता पुढची राहिलेली 7-8 घरे घेणार. त्याच्यानंतर देव त्याच्या मूळ स्थानावर जाणार आणि उद्या सानेवर जाणार, नाचत गाजत मिरवणूक निघणार. तर ती मिरवणूक बघून आपण मुंबईला जाणार आहोत. तर इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यानंतर सगळे जेवून झाल्यानंतर मी काय जास्त दाखवणार नाही. त्याच्यानंतर रात्री काळोखामध्ये कसा डोंगर उतरणार ते एक भारी ॲडव्हेंचरच असतं. म्हणजे माणसं पायात विना चपला अनवाणी एवढी जड पालखी घेऊन त्या डोंगर कपारीतून उतरतात ना, ते भारी. फक्त मी आपली रुस्तम घेऊन जाणार, कारण रिटर्न यायला परत 1.5 तास म्हणजे 1.5 डोंगर चालत यावं लागतं वर. त्याच्यामुळे गाडी नेल्याने 2-3 जणांना लिफ्ट घेऊन आपण वर घेऊन येतो. तर चला, फायनली खूप प्रसन्न वाटलं. जे मुंबईपासून इथपर्यंत जे आपण एवढी धावपळ करत आलो, शेवटी ते सफल झालं आणि खूप भारी वाटलं. तर जय श्री केदार लिंगदेव. तर आता सगळी मंडळी जेवत आहेत आणि जेवून आणि आपण सुद्धा जेवूया आणि बघूया पुढे काय घडत आहे. म्हणजे आता रात्रीचे वाजल्यात 9:30 आणि देव आता संपूर्ण घरं घेऊन पुन्हा एकदा मंदिराकडे प्रस्थान करतो. आणि जसं मी म्हणालो होतो ना की वाट ही खडतर आहे, म्हणजे थोडी ॲडव्हेंचरस पण आहे आणि थोडी अशी डोंगरातून आहे. तर आता इथे पाहू शकता, तिकडे लाईट कर. तर आता इथे दिसत नाही, परंतु आता ती बघा, ती चालली आहे पालखी. ती चालली आहे पालखी आणि सगळी मंडळी सोडायला चाललेत. आणि किती लांब आहे बघा. आता तर आता आम्ही सुद्धा चाललो आहे तिकडे पालखीकडे आणि त्याच्यानंतर मंदिरात जाऊ. त्याच्यानंतर जे मेन घर आहे ना तिकडे पालखी थांबेल आणि त्याच्यानंतर उद्याचा मिरवणुकीचा कार्यक्रम तिथून सुरुवात होईल. तर आता जाऊया खाली. चला, लाईट कुछ दिख नहीं रहा है. तर आता ही ट्रेकिंग करत आपल्याला जायचं आहे खाली आणि वाट घसरणीची आहे, रोजचा रस्ता नाही त्याच्यामुळे. म्हणजे बऱ्याच गावांमध्ये शिमगा सुरुवातीची मजा असते. माझ्या गावामध्ये शिमग्याची जी सांगता असते ना ती खूप मजेशीर असते. म्हणजे थोडंसं रीती चालीरीती परंपरा या बघण्यासारख्या असतात.